माझी बहीण कुठे गेली? जे मला पटकन. ओके, पहिला पॉइंट लिहून घ्या. हाऊ टू आयडेंटिफाय मंथली रेंज ऑफ निफ्टी. हाऊ टू आयडेंटिफाय मंथली रेंज ऑफ निफ्टी. ह्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? पहिला पॉइंट घ्या. महिन्याच्या शेवटचा शुक्रवार, महिन्याचा शेवटचा शुक्रवार, महिन्याचा शेवटचा शुक्रवार जो असतो त्याची क्लोजिंग प्राइस पाहिजे आपल्याला. जसं आज काय महिन्याचा शेवटचा शुक्रवार, राईट? आज काय महिन्याचा शेवटचा शुक्रवार आहे. तर आजची आपल्याला काय पाहिजे? तर आजची आपल्याला क्लोजिंग प्राइस पाहिजे. कशाची पाहिजे? तर निफ्टीची पाहिजे. राईट? महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारची निफ्टीची क्लोजिंग प्राइस.
त्यानंतर सेकंड पॉइंट लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल, जर आज महिन्याचा शेवटचा शुक्रवार आहे आणि निफ्टी क्लोज झाली आहे 16,350 ला. निफ्टी काय झाली आहे? 16,350 ला क्लोज झाली. नेक्स्ट मंथ कुठला आहे? तर नेक्स्ट मंथ आहे जून वाला, राईट. जूनच्या शेवटची एक्सपायरी डेट काढायची. जूनचं काय काढायची? शेवटची एक्सपायरीची डेट काढायची. फॉर एक्झाम्पल, जूनच्या शेवटचा एक्सपायरी डेट येते 30 जून. म्हणजे जूनला 30 जूनला काय आहे? शेवटचं शेवटचं काय आहे? एक्सपायरी डेट आहे, करेक्ट. सो अशा वेळेस काय करायचं? राईट, अशा वेळेस काय करायचं? 30 जून लक्षात ठेवायचं. तर 30 जूनला काय आपले जून महिन्याची एक्सपायरी आहे. तर 30 जूनच्या 16,350 चा कॉल कितीला चेक करायचं? जून महिन्याच्या 30 तारीख आहे, त्याचा 16,350 चा कॉल कितीला चेक करायचं? आणि 16,350 चा पुट कितीला चेक करायचं? 16,350 चा कॉल आणि 16,350 चा पुट. फॉर एक्झाम्पल, जर आपण पकडलं 16,350 चा कॉल आहे 350 रुपये आणि 16,350 चा पुट आहे 350 रुपये. दोन्हीचे प्राइस काय चालू आहे? 350 चालू आहे, राईट. आता काय करायचं लक्षात ठेवा. 350 चा कॉल आहे आणि 350 चा पुट चालू आहे. या 350 आणि 350 ची बेरीज करायची. 350 ची प्रीमियम चालू आहे, त्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. ती बेरीज आली समजा 700 आली, राईट. आता काय करायचं फक्त लक्षात ठेवा. समजा हे काय आली? 700 आली. आज निफ्टीची क्लोजिंग किती आहे? 16,350. हे 700 पॉइंट 16,350 मध्ये ऍड करायचे आणि हे 700 पॉइंट 16,350 मधनं वजा करायचे. ये पॉइंट जो 700 पॉइंट आया है वो 16,350 में एक बार ऐड करना है और वही पॉइंट जो 700 पॉइंट आए हैं वो 16,350 में से सब्ट्रैक्ट करना है. फॉर एग्जाम्पल, अगर मैंने लिया 16,350, राइट, 16,350 प्लस 700, तो हमारी निफ्टी की हायर रेंज आएगी 17,050, 17,050. और यही 700 पॉइंट अगर मैंने सब्ट्रैक्ट किया तो निफ्टी की लोअर रेंज आएगी 15,650, 15,650. सो प्रोबेबली 80% ये रेंज वर्क होती है. 80% ये रेंज क्या होती है? वर्क होती है. सो 17,050 अपर रेंज और 15,650 निफ्टी की लोअर रेंज. किस महीने के लिए? तो जून महीने के लिए. नेक्स्ट मंथ के लिए 16,000 अगर 350 का क्लोजिंग है, उसमें हमने क्या किया? जून का लास्ट एक्सपायरी डेट कौन सा है चेक किया. मतलब जून का लास्ट थर्सडे जो है ना, वो हमने चेक किया. वो जून का लास्ट थर्सडे कब आ रहा है? तो 30 जून में, 30 जून को वो लास्ट थर्सडे आ रहा है. तो हमने क्या किया फिर? 16,350 का एक कॉल लिया, 16,350 का पुट लिया. कॉल और पुट का खाली प्रीमियम चेक किया. दोनों का प्रीमियम समझो कितना आ रहा है? 350 आ रहा है, राइट. अगर 350 आ रहा है तो वो 350 प्लस 350 टोटल हो गया 700, राइट. 700 अगर प्रीमियम आ गया तो हमको क्या करना है? जो निफ्टी का क्लोजिंग प्राइस है उसमें 700 प्लस करना है और 700 माइनस करना है. और ये आने के बाद हमको 80% प्रोबेबिलिटी मिलती है
कि निफ्टी अगले महीने 17,050 के ऊपर जाना थोड़ा सा नामुमकिन है और 16,650 के नीचे आना थोड़ा सा नामुमकिन है. राईट. कोण स्क्रीन शेअर करू शकतं का? म्हणजे कोण लॅपटॉपवर असेल तर. हा सर. ओके सर. I can share. अलाव कराल का सर? हा, एक मिनिट सर. पोस्ट. हा सर, केले बघा. जरा आवाज कमी. हा सर, शेअर ओके. केलं. आता सर गुगलवर जावा. खूपच डिस्टर्बन्स आहे सर. गुगलवर जावा आणि निफ्टी ऑप्शन चेंज सर्च करा. निफ्टी ऑप्शन चेंज. ओके. पहिला ओपन करा सर. निफ्टी इक्विटी. हा, करेक्ट. ते ओपन करा. आता एका कोपऱ्यात वर लिहिलंय बघा, निफ्टीची क्लोजिंग आहे बघा इथे ग्रीन मध्ये. थोडस आज निफ्टीची क्लोजिंग किती आहे एका पेजवर लिहून घ्या सगळ्यांनी. 16,351. सॉरी, 352 का 51 काहीतरी आहे. राईट. आता सर आपल्याला काय करायचंय, इथं 2 जून आहे बघा. हा राईट, तिथे लिहिलंय 2 जून 2022 एक्सपायरी डेट आहे. तिथे ओपन करा ती. राईट. आता ह्यात शेवटचा 30 जून येतोय बघा. नाही नाही, शेवट नाही, जरासं जून महिन्यातलं फक्त बघायचं सर. जरासं वर. हा राईट, ते ओपन करा. ओके, करेक्ट. खाली स्क्रोल करा. अजून येऊ दे खाली सर. हा राईट, इथं थांबा बरोबर जरासं. 16,350 कुठं आले बरोबर? तिथं आले. 16,350 चा कॉल कितीला चेक करा सर. इकडं हा 200 किती 300 किती चालू आहे? 65.05. 365.05 आणि सेम 16,350 चा पुट कितीला बघा सर. 375. ओके. दोघांची बेरीज करा. 365 अधिक 375. 365 अधिक 350 740 बरोबर आहे. आता आपलं काय करायचंय, क्लोजिंग आपल्याला पाहिजे 16,352 अधिक 740 आणि 16,352 वजा 740 एवढंच करा. किती येते सांगा वरची रेंज आणि खालची रेंज. सर 15,612 आणि 17,092. ओके. 15,612 आणि 17,092. सो आपली हायर रेंज झाली पुढच्या महिन्याची निफ्टीची 17,092 आणि आपली लोअर रेंज झाली निफ्टीची 15,692. प्रोबॅबिलिटी किती आहे आपली? 80% प्रोबॅबिलिटी आहे की निफ्टी ह्याच काय राहील, ह्याच पोर्शन मध्ये पूर्ण महिना काय जाईल, निघून जाईल. 20% फक्त न्यूज आणि काय जर बाकीच्या गोष्टी आल्या तरच रेंज क्रॉस होईल. अदरवाईज हे आहे असं फॉलो करेल. बघा एवढी वॉरची न्यूज आली, आता जे इन्फ्लेशनची न्यूज आली, तरी सुद्धा निफ्टीने रेंज सोडलेली नाहीये महिन्याची. हा, फक्त कोविडच्या वेळेस एकदा लास्ट टाइम असं झालं की निफ्टी काय झालं, खाली गेलतं, पण क्लोजिंगला निफ्टी परत कुठं आलतं, रेंज मध्ये झालतं. राईट. क्लोजिंगला निफ्टी कुठं असतं, रेंज मध्ये चालतं. त्यामुळे 20% फक्त लक्षात ठेवा की रेंज काय होऊ शकते, बाहेर जाऊ शकते, पण क्लोजिंगला परत ते खालीच येईल. पण 80% तुम्हाला गॅरंटी आहे की रेंज ही पुढच्या महिन्याची हीच असेल.
येस, काय डाऊट असेल तर विचारा. सर तुम्ही सर, हा जो हायर कॅटर देताय ना? सर येस, सर तो हा जो गॅप आहे हायर तो एवढाच. काहीतरी देत आहे ना. हॅलो हा, सर, हा जो गॅप आहे तो म्हणजे एवढाच मॅक्सिमम मिळतो ना, म्हणजे हायर साईड 17 आणि लोअर साईड 15, म्हणजे त्याच्याशिवाय जास्त एक्युरेट गॅप नाही मिळत ना सर? असं नाही, ते जी रेंज येईल ती पकडायची आपण त्या पॉइंट. समजा इथं 500 रुपये प्रीमियम असतं, तर टोटल वेरी झाले असते 1000 रुपये. मग आजच्या क्लोजिंग पासून 1000 रुपये वर आणि 1000 रुपये खाली असं पकडायचं. एवढे पॉइंट येतील ना, तेवढेच लक्षात ठेवायचं. म्हणजे हॅलो सर, मला काय विचारायचं होतं की आता हा जो रेंज आहे ना, हा खूप जेनेरिक आहे ना, म्हणजे असं क्लोजर म्हणजे जास्त एक्युरेट मग कसा काढायचा, म्हणजे ह्याच्यातून नाही मिळू शकत ना जास्त एक्युरेट? नाही, अगं कुठं जरी काही जरी गेलं ना तरी स्टॉप लॉस हिट होणारच आहे. त्यामुळे आपण फक्त काय करू शकतो, मार्केटला काय म्हणतात त्याला, प्रिडिक्ट करू शकतो. आपण शुअर कधीच नसायला पाहिजे मार्केटमध्ये. तर हे वीक साठी पण काढू शकतो ना आपण, वीकली साठी? हे मंथली साठी झालं साठी पण काढू शकतो. येस, सेम, पण फक्त निफ्टी की बँक निफ्टीला पण करू शकतो? नाही नाही, हे फक्त आता हे निफ्टीचं आहे, लक्षात ठेवा. बँक निफ्टीचं नाही काढता येत. स्टॉक वगैरेला पण नाही काढता येणार ना? नाही सर, स्टॉकला ते नाही, फक्त निफ्टीला. हेलो येस, सर, वो सीईपी मंडे ही लेना है क्या सर? तो 30th तक वेट करना है सर? अगर हाँ सर, अगले महीने के लास्ट एक्सपायरी का सिलेक्ट करना है और एट द मनी होना चाहिए. तो अगर ते पी feature में नाही ना सर, फक्त निफ्टी? हेलो हाँ, पी में प्रॉफिट हुआ तो बुक करना है सर? अगर सी में नहीं प्रॉफिट है नहीं, तो लेना ट्रेड कौन सा ही नहीं है, खाली अपने को रेंज निकालना है, इसमें ट्रेड नहीं लेना है. ओके ओके ओके. हाँ, तर फ्युचर वरती नाही करायचं ना, फक्त निफ्टी वरतीच? हो सर, फक्त निफ्टीवर. त्याच्याने डेली रेंज पण निघू शकते का? नाही, डेली नाही सर, फक्त सध्या मंथलीच बघा. मंथली आणि वीकली. हा सर वीकली रेंज कशी फक्त काढायची? मंथली शिका, आज फक्त मंथली शिका, पुढचं नको. आणि आहे याच्यावर डाऊट विचारा. सर निफ्टीचं अनालिसिस करताना वीकली करायचं का, पर डे करायचं का, 4 आवरली करायचं इन जनरल? काही नाही सर, जिथं ऑपॉर्च्युनिटी असेल तिथं करायचं, पण हळूहळू मोठ्या टाइम फ्रेम कडनं छोट्या टाइम फ्रेम कडे यायचं. पण परफेक्शन मोठ्या टाइम फ्रेम मध्ये असतं ना सर? हा, मग आता मंथलीला तेच आहे ना सर, जिथं प्रॉबिलिटी जास्त आहे सक्सेसची. छोट्या टाइम फ्रेम मध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असल्यामुळे नाही खेळू शकत आता. अच्छा, हे मोठे प्लेअर मोठ्या टाइम मध्ये खेळता का छोट्या सर? मोठ्या सर, ते इंटरडे खेळत बसत नाही सर. नाही ना, नाही नाही, इंटरडे मध्ये आपल्यासारखे बसलेले असतात, त्यांना हा पैसे बस सर, बाकीच कोण नसते. द्यायला. असं लक्षात आलं सर. सर निफ्टी आणि बँक Yes. निफ्टी मध्ये ऑपरेटर असतं का? भरपूर असत, आज एकच कॅन्डल बघितलं नाही की. हा, जोरात हा. खाली गेली. हा, म्हणजे सर ऑपरेटर असू शकतात ना? नाही, असतात. ऑपरेटरच असतात सर, कोणच नसतं. ऑपरेटरच असतात काय? आता सांगा, ती हॅलो आजची जी सर, कॅन्डल जी खाली जायचं रिझन काय होतं, फक्त सांग. हा, बरोबर सर. काहीच नाही, ज्यांचे स्टॉप लॉस सी वाल्यांचे होते सगळ्यांचे उडवले आणि मग मार्केट वर आलं. सर पण बरोबर. तुम्हाला कसं काय समजलं? त्याच्या बरोबर 1 ते 2 मिनिटं आधी तुम्ही सांगितलं होतं आता स्पाइक येणार आहे आणि लगेचच स्पाइक आली ती. हा, ते एक्सपिरियन्स वरनं. सर पण तो सपोर्ट बरोबर सुपर ट्रेंड ऑपरेटर सरच होते, ते ऑपरेटर सरच होते. हो सर, हा सर, जे इंडिकेटर आहे सुपर ट्रेंड, हा, बरोबर तिथूनच प्रत्येकाला खाली किंवा वरती जातो सर. नाही सर, इंडिकेटर नाही युज करत, म्हणजे त्याबद्दल काय आयडिया पण नाही, त्यामुळे मी सुपर सांगू पण शकत नाही. म्हणजे तुम्ही जिथून सांगितलं ना, म्हणजे मी हा, तुम्हाला हा. आता गेले 5-6 महिने वॉच करतोय.
हा, हा. सुपर ट्रेनच्या इथूनच खाली किंवा वरती पळतो सर तो. अच्छा अच्छा अच्छा. नाही सर इंडिकेटर तर नाही यूज करत काय मी. स्पाइक तिथंच येतो तिथपर्यंत आणि तिथून परफेक्ट वर पळतो बाकी परत काही. वर जातो. हा. हम्म. कारण आज बरोबर दिसत होतं ना की एक बास्केट सेलिंग येणार बरोबर त्या पॉइंटला आणि बरोबर Perfect. एक 2 मिनिटं आधी आयडेंटिफाय झालं की नाही तिथे बास्केट. आणि हेच जर जर त्यांनी स्टॉक वरचा ट्रिगर केला असता ना आपला कॉलचा हम्म. ही स्पाइक सेम वर गेली असते. बरोबर. त्यासाठी ती लेवल 510 दिलती ना ती त्यासाठी दिलती. तो 506 ला जाऊन आला तिथनं रिटर्न फिरला. सर हे खरंय का? समजा आमच्या अर्थाला असं वाटतं की 2 वाजता 100% सगळे इंडिकेटर सजेस्ट करतात की मार्केट खालीच जाईल, पण त्या दिवशी 100% मार्केट वर जातं आणि ज्या दिवशी असं वाटतं की जातं मार्केट जातं जातं सर फिक्स जात. येस. हा सर आता तुम्ही जे रेंजचं शिकवलंय ना आज सर, हा हा तो रेंज आम्ही लाईक कसा म्हणजे कशासाठी युज करू शकतो आणि लाईक का युज करू सेम. शकतो? आता फॉर एक्झाम्पल मार्केट जर पहिल्या 2 आठवड्यात जर 17,000 ला गेलं तर आपली रेंज किती आली आहे तर 17,000 आली. सो ह्याच्या पुढे 80% प्रॉबिलिटी की मार्केट तिथनं कुठे येईल डाऊन साईडला येईल. अशा वेळेस तिथं ट्रेड घ्या. कोट घ्यायचे. किंवा पहिल्याच आठवड्यात मार्केट 15,600 ला चालू तर ह्याच्यानंतर अजून खाली जाणार नाही मार्केट. सो अशा वेळेस तुम्ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता. म्हणजे थ्रूआउट द मंथ तेवढ्याच रेंज मध्ये राहणार म्हणजे 15-16 वर 15,600 वरून 17 ला जाणार आणि तिथून परत खाली 15-16 ला येणार. येस 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 तोच करेक्ट. रेंज मध्ये राहणार ते. हा राईट. सर एफएन स्टॉकची सगळी लिस्ट कुठे बघायला मिळते सर? डायरेक्ट गुगलवर सर्च करा सर. आणि सर निफ्टीचं कनेक्शन फक्त निफ्टी 50 पुरतं असतं की सगळ्या एफएन स्टॉक पुरतं असतं? नाही सर आपलं निफ्टी 50 पुरतं. फक्त निफ्टी 50 मधले जेवढे स्टॉक आहेत तेच फक्त रिलेट करतात निफ्टी 50 शी, बरोबर येस सर? येस येस. त्याचमध्ये सर पहिले 5-10 बाकीचे पण कोण. सर निफ्टी 50 मध्ये बँकिंग स्टॉक असतात का नसतात? आहेतच ना असतात. सर. आहेत ना? आहेत ना HDFC ICICI सगळे त्यातच आहेत. पहिले 10 ओके. मध्ये म्हणजे बँक निफ्टी जरी वेगळी असली तरी निफ्टी 50 मध्ये सुद्धा सगळ्या सेक्टर मध्ये स्टॉक असतात. असतच असतं बस. ओके सर. सर मी तुम्हाला मागं पण एकदा डिस्कस केलेला हा विषय. मी परत आज सांगतो तुम्हाला. सर आज तुम्ही 510 चा कॉल दिलेला. हा निफ्टीचा. नंतर तो खाली आला पहिला म्हणजे टार्गेटला गेला नाही. त्याच्या आधी खाली आलेला तो. तर सर बरेचशा नाही लोकांचं सर काय आहे, पहिल्यांदा सरांनी ऍक्टिव्हेट एकदा झाला नव्हता सांगितलं. तो. ऍक्टिव्हेट झाला नव्हता सर. ऍक्टिव्हेट व्हायच्या आधीच तो खाली आला. मग आता सर कालचा पण तुम्ही एक हा निफ्टीचा परवा दिवशी रात्री टाकलेला बघा कॉल वरचा हा हा कॉल टाकलेला. तो पण सर हम्म. ऍक्टिव्हेट झाला. मार्केट एवढं मायनस जाऊन पण नंतर तो काल ऍक्टिव्हेट झाला. तर हो. सर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की निखिल सरांनी एक कॉल दिला तर तो त्या ऍक्टिव्हेट चुकून नाही झाला तरी पण 510 ला दिलाय तर 507-8 पर्यंत जाणार 100%. सर बरेच जण काय करतात आता एक महिना झाला बघतो मी सर त्यांचे ट्रेड जवळजवळ 20-20 ट्रेड झाले त्यांचे आता. ते काय करतात तुम्ही 410 ला बाईंग दिला ना तर ते खाली 60-70 पॉईंट लावून ठेवतात. उदाहरणार्थ आज त्यांनी 410 ला खाली आला ना त्यावेळी हा. बाईंग केलं सर ते आणि 470-80 ला एक्झिट झाले. आणि कालचं पण सर तसंच तुम्ही निफ्टीचा जो कॉल दिला होता वर जाणार हा. म्हणून तर तो पण त्यांनी 20 रुपयाला आल्यावर बाय केलेला आणि तो ते 90 रुपयाला बाहेर पडले. फक्त सर तुमचे कॉल परफेक्ट जातात ह्या एका बेसवर. नको सर नाही सर एवढं. फक्त मी सांगतोय आता मी नक्कीच, तुमचा क्लास नक्कीच. जॉईन केल्यामुळे मी ते धाडस करत नाही. पण हा, अशा हा. लोकांनी 20-20, 30-30 ट्रेड झालेत आता लोकांचे आणि एक सुद्धा कुठला हे गेला नाही. म्हणजे त्या रेंजला जाते म्हणजे जाते सर 100%. जात. नाही आज सर त्यांनी सर तो आमचा 410 ला घेऊन 470 ला काढला सर. होय का कारण हो. का नाही सर आमचं पण एवढं प्रिडिक्शन चांगलं नसतंय. नाही सर आम्ही बघतोय की सर त्यांनी सांगितल्यापासून मी बघतोय आता 10-12 कॉल सर झाले. सगळ्यात लेटेस्ट सर कालचा तुम्ही तो हा, हा. 100च्या वर काहीतरी बाय करायला सांगितलेला 100 हा, काहीतरी right. दिलेलं हा. आणि 95-97 दिलेलं तर हा. तो सर 20 रुपयाला आला. हा राईट. आणि ते 90च्या दरम्यान 70-80-90च्या दरम्यान काहीतरी बाहेर पडले ते म्हणजे 60-70 पॉईंट निफ्टीचे मिळाले त्यांना 2 लॉटचे. हा
म्हणजे हे सर परफेक्ट म्हणजे परफेक्ट जाते सर ह्याच्यात. म्हणजे मला पण वाटत होतं असं असतंय का नसते माहित नाही, पण आता हा. परफेक्ट झालंय माझं पण, की सरांनी सांगितलं त्या रेंज पर्यंत जाते. मी वॉच करतोय सर 8 दिवस झाले. नाही, Perfect रेंज चालू आहे. झाल्यानंतर टार्गेट होईल हे फिक्स आहे, पण हा. खालनं वर जाईल का नाही एवढं नका कॉन्फिडन्स. जातंय सर. मी आता वॉच करतोय सर 10 दिवस. बाकीच्यांनी पण वॉच करावं. ट्रेड घ्यावं म्हणत नाही मी, पण वॉच करायला पाहिजे. तर परफेक्ट जाते सर. हा, मी एवढं सांगू शकतो की रेंजच्या वर गेलं ना तो टार्गेट होणार हे फिक्स आहे. बरोबर. पण खाली बरोबर. येऊन परत एवढं नाही सर, एवढं प्रिडिक्शन नाही अजून. आम्ही तर बघतोय सर आता त्यांनी हा, तर 30 ते कसं ट्रेड होतं? मारून प्रॉफिट मध्ये आहे. मी आता सर 8-10 ट्रेड बघितलेत. हा, ऑब्झर्वेशन थोडं ते कळू शकतं, पण कसं बरोबर. होतं बाकीचे क्वेश्चन आन्सर पण असतात तर त्यामुळे एवढं ऑब्झर्वेशन होत नाही माझं. बरोबर. पण हा. परफेक्ट जातो सर. त्या रेंजला जाते म्हणजे जाते सर. टार्गेट पर्यंत जाते 100%. आता सर तुम्ही अगोदरचे चिप्स टाकलेत ना सर. हा. तुम्ही परवा दिवशी रात्री टाकलेला लेट नाईटला हो. निफ्टीचा तो कॉल घ्या म्हणून, आणि Yes. सर बरोबर उलट झालं त्याच्या आणि तो कॉल खाली आला तुम्ही दिलेल्या रेंजच्या. पण सर हा. डे एंडला तो परत तुम्ही सांगितलेलं टार्गेट 2-3 वेळा achieve देऊन झालं. आला, 130 ला जाऊन आला तो. हा, मग सर ते 20 रुपयाला तुमचे कॉल जातात ह्या हिशोबाने त्यांनी 20 रुपयाला घेतलेला, आणि तो 70-80 दरम्यान बाहेर पडला. म्हणजे सर 2 लॉट. अरे बाबा. म्हणजे सर परफेक्ट म्हणजे परफेक्ट जाते सर. मी पण वॉच करतोय सर. धाडस केलं नाही, फक्त मी वॉच करतोय. जबरदस्त स्टडी आहे सर तुमचं. सरांना आज कुणीतरी विचारलं पण होतं की सर ऑपरेट करतायत का मार्केट म्हणून. म्हणूनच मी सरांना विचारलं ऑपरेटर असतो का. असतोय मला माहित नव्हतं. नाही, आज काय होतं, आज आहे ना एक बास्केट सेलिंग आलं होतं 1000 कोटीचं बरोबर, आणि ते बरोबर एक 3-4 मिनिटं आधी आयडेंटिफाय होऊन जातं की कसं होतं ते. त्यामुळे म्हणलं ना की एक स्पाइक येणार आहे कन्फर्म, आणि ती स्पाइक परत वर जाणार ते पण कन्फर्म होतं खाली वर. सर हे बास्केट सेलिंग जे असतं ना सर, ते तुम्ही कुठून म्हणजे फाइंड आउट करता? ते व्हॉल्यूम तिथून बघता सर, म्हणजे तिथून चेक करू नाही, शकता हे सर? डायरेक्ट मॉर्गन स्टॅनली कडनंच कळतं आम्हाला. त्यांच्या इथे स्क्रीनर असतात भरपूर. सर लाईक म्हणजे ते पेड असतात का? म्हणजे तुम्ही पे करून ते पेड असं नाहीये, इन्फॉर्मेशन घेतात ते? मला जॉबच तिथं आहे ना त्यामुळे ते कळतं आम्हाला असं. तर मग आपण ही रेंज काढली आहे ना, हा, 100चा सीई आणि 15,600चा पीई शॉर्ट करून निवांत एक मंथ बसलं तरी चालेल ना? अहो सर लई निवांत असतं, फक्त ते पुढे शिकायचं, आपल्याला लगेच करू नका. विदाउट ट्रेड पैसे भेटत असतात. येस. आम्ही तर तेवढंच करतो. आता मागच्या आठवड्यात दिलं तर बघा, एक 36,000चा कॉल आणि 32,000चा पुट. हो. दोन्ही पण झिरो झाले. एक आठवडा मार्केट नाही बघितलं तरी तुम्हाला पैसे भेटतात. सर असल्या ट्रान्झॅक्शन मध्ये अराउंड किती, म्हणजे अमाऊंट कसं किती मिळतो सर? हा ट्रान्झॅक्शन जो तुम्ही म्हणता त्याच्यात म्हणजे किती मिळतं अमाऊंट? म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे 1% भेट. 1%. सर आणि हा फ्युचर साठी पण सेम मेथड यूज करू शकतो का सर? फ्युचर नाही, फक्त आज शिकवलंय ते निफ्टीच्या मंथली रेंज साठी आणि ऑप्शन साठी धरून फक्त पकडलंय, बाकी काय नाही. आणि ही मंथली रेंज आहे, अजून वीकली आणि डेली शिकायचंय, हे पण लक्षात ठेवा. सर आता आपण डिस्कस करत होतो की सर निफ्टी 14,800 वगैरे जाईल. मग सर आता ह्या महिन्यात तर 14,800ला जाईल असं काय वाटत नाही सर, बरोबर ना? हा, नाही जाणार, पण कधी खालची रेंज तोडली, 15,600ची रेंज तोडली तर मग नेक्स्ट खाली जाऊ शकते, पण तोपर्यंत नाही. 15,600 ते 17. ओके. 17,100 साधारण रेंज 80% ही राहणार, 20% 80% तुम्हाला क्लोजिंगला ही रेंजच भेटते. ओके. ऍक्च्युली या मंथ मध्ये रेंज तोडून खाली जाऊन आलाय तो, कारण लास्ट या मंथची रेंज जवळपास 16,400 होती, त्या खाली जाऊन आलाय, 15,700 पर्यंत जाऊन आलाय. 16,200 ला रेंज होती आणि आपलं क्लोजिंग झालंय 16,192 ला. क्लोजिंगला रेंज पकडायची, ती खाली जाऊ दे नाही तर वर जाऊ दे सर, आपल्याला क्लोजिंगला रेंज पाहिजे. क्लोजिंगला रेंजच्या आतच येणार क्लोजिंगला. हा, राईट, क्लोजिंगला ती रेंजच्या आतच येणार.
खाली किती पण जाऊ. सर सपोज हा जो रेंज आपण फाइंड आउट केले त्याला सपोज ब्रेक करून इधर वर गेला किंवा खाली गेला तर मग सर काय असते कंडिशन? काय नाही, स्टॉप लॉस लावायचं फक्त. म्हणजे ती अजून म्हणजे खाली सपोज हा रेंज ब्रेक करून अजून खाली गेला तर एकदम खाली जाणार अजून येस. आता म्हणजे आपण परत ह्या रेंज मध्ये नाही येणार. लॉंग पोझिशनचा डाटा चेक केला, बरोबर आहे. तो हो. मध्ये मंथ असताना तो 20च्या खाली गेलता, बरोबर आहे. 25च्या खाली गेला तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, निफ्टी शॉर्ट करायचं नाहीये, तिथनं बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघायची. मार्केट किती वेळा 15,700 ला गेलं, पण तिथनं कुठे येतंय परत मार्केट 16,400 लाच वर येतंय. तो लक्षात ठेवा, ते 350 पॉईंट आणि हे 400 पॉईंट, तुम्हाला 700 पॉईंटचे ट्रेड गेल्या आठवड्यात किंवा गेल्या महिन्यात पकडा 7 वेळा भेटलेत. किती वेळा भेटलेत? 7 वेळा भेटलेत. हे बरोबर 750 पॉईंटची रेंज. गेल्या 15 दिवसात मी व्हॉलॅटिलिटी जास्त आहे का सांगत होतो. निफ्टीनी ह्यात फक्त ह्या 700 रेंज मध्ये 3000 वेळा ट्रॅव्हल केलं, म्हणजे 3000 पॉईंट ट्रॅव्हल केले. आज रात्री इथं असते, उद्या सकाळी तिथं असते, परत रात्री इकडे येते. असं करत 3000 पॉईंट फक्त ह्या 500 आणि 600 रेंज पॉईंट मध्ये काय केलंय, ट्रॅव्हल केलंय. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो ना की पुढचे 30 दिवस जे होते का नाही ते ह्याच्यासाठीच होते की व्हॉलॅटिलिटी भरपूर असणार, त्यामुळे थोडंसं जपून खेळा. सर अजून किती दिवस व्हॉलॅटिलिटी असते? फक्त 5 जून पर्यंत सर, त्यानंतर निवांत आहे. ओके. तर हे सर हे कशावरून सांगता सर तुम्ही की 5 जून नाही, पर्यंत? मेचं आयडेंटिफिकेशनच ते आहे की मे मंथ हा व्हॉलॅटाईलच असतो. वर्षीच असतो, हा, दरवर्षी असतो का आता म्हणजे हो, ह्या सगळ्या? दरवर्षी सेम असं असतं. ओके. सर मॉर्गन स्टैनली में क्या डेटा देखना है सर? नहीं सर, मॉर्गन स्टैनली का डेटा आता है ना, वो देखना है सर. सर हा डेटा गुगल वरून मिळतो का? नाही, त्यांचं क्लायंटला असतं. सर मी ऐकलंय ऑप्शन ट्रेडिंग काही दिवसांनी बंद होणार आहे, हे खरं आहे का? काय सर? ऑप्शन ट्रेडिंग काही दिवसांनी बंद होणार असं मी ऐकलंय, तर हे खरं आहे का? नाही सर, तसं नाही. नक्की असं काही नाही ना? नाही, काय नाही. इथून पुढे 100 वर्ष तरी चालेल. मी तर ऐकलंय की निफ्टी आयटी पण येणार आहे थोड्या दिवसांनी. निफ्टी आयटी मध्ये आलतं सर, पण त्यात व्हॉल्यूम नव्हतं ना, त्यामुळे ते बंद केलं. ओके. निफ्टी आयटी होतं सर मध्ये, सीएनएक्स आयटी म्हणून आहे ना आपलं ट्रेडिंगला होतं, पण त्यात काय आलं सर, व्हॉल्यूम कमी आलं, त्यामुळे त्यांनी ते बंद केलं, असं केलं. ओके, अजून काय डाऊट? काय म्हणलं, आवाज कट व्हायला लागला. आवाज सर. सर मी बोललो म्हणजे जे स्टॉप स्पीड होतात आपले, म्हणजे मध्ये ते कॅन्डल व्हॉल्यूम हाय देते ती, ते आयडेंटिफाय कशी करायची, म्हणजे काय बघायला लागेल त्यासाठी? नाही सर, ते आयडेंटिफाय थोडक्यात कसं होतं, एकदम सेलिंग जर आलं किंवा बाईंग जर आलं ना, ते आपल्याला फक्त तिथे ट्रॅप करायला असतं. फॉर एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचं ना की मॉर्निंगला 10:15 किंवा 11 वाजता नंतर जे ब्रेकआउट होतात ना सर, 80% ब्रेकआउट फेल होतात आणि तिथनं मार्केट परत खाली येईल.
त्यामुळे ट्रेड करताना सर 11च्या किंवा 10:30च्या आधी नाहीतर 2च्या नंतर करायचं, असं लक्षात ठेवा. मधले सगळे जे ब्रेकआउट असतात ना, हे सगळे फेक ब्रेकआउट असतात. म्हणजे नुसतं वर टच करून येतं आणि तिथनं खाली येतं. त्यामुळे ना आज दुपारी ज्याने ट्रेड घेतलेत ना, सगळे फसले. पण एकतर ज्यांनी 2 नंतर ट्रेड घेतले किंवा मॉर्निंगला ट्रेड घेतलेत ना, त्यांचे टार्गेट नेहमी होतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं 10:30 पावणे 11 नंतर ट्रेड बंद करायचं आणि डायरेक्ट दुपारी 2 नंतर ट्रेडिंगला यायचं. कारण काय रिटेलर्सला तो आयडेंटिफाय करताच येत नाही, कारण त्या समोर तेवढे स्क्रीन नसतात किंवा बाकीच्या भरपूर वेळ असतात प्रॉब्लेम. त्यामुळे ना एवढं फक्त लक्षात ठेवा की टायमिंग आपलं ट्रेडिंगचं चेंज करून घ्या. एकतर 10:30च्या आत ट्रेड करून बसा किंवा डायरेक्ट दुपारी 2 नंतर ट्रेड करा. सर एखादा ट्रेड जर अपोज गेला म्हणजे सकाळी म्हणजे आपला ट्रेंड वाटलं आणि आपण त्यात गेलो आणि जर लॉस म्हणजे स्टॉप लॉस नसेल लावला आणि रिव्हर्स गेला तर 2 नंतर परत करेक्ट होऊ शकतो थोडाफार? करेक्ट होऊ शकतो, येस. म्हणजे मग तो कॅरी केला दुपारपर्यंत तरी चालतो, साधारण अंदाज घेऊन 2 नंतर काढला तरी चालेल? हा, म्हणजे नंतर जर परत ते ट्रेड होत असेल तर घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण स्टॉप लॉस फॉलो करा. उगाच स्टॉप लॉस जर नाही फॉलो केला तर बाकीचे भरपूर काय होतात, समजा नाहीच वर आला तर लॉस मोठा होतो. त्यापेक्षा करेक्ट तेवढं लक्षात ठेवा. सर पण आता अश्विनी जसं म्हणते, असं स्टॉप लॉस लावला नसेल आणि खालती गेला असेल तर, आणि सपोज हा फ्रायडेला घेतला असेल कॉल, तर तो सर मार्केट वर किंवा खाली जातच नसं, म्हणजे खाली गेलं तर परत वर येतच, तर तो लाईक आठवड्याभरात ठेवला ट्युजडे पर्यंत वेनसडे पर्यंत, तर कधी ना कधी तरी प्रॉफिट मध्ये येणारच ना सर तो त्या आठवड्यात? पण कसं होतं, फॉर एक्झाम्पल जर मार्केट तुम्ही 16,400 ला असताना कॉल घेतलाय, बरोबर आहे, 16,400 ला असणारा कॉल समजा तुम्ही 200 रुपयाला असताना घेतलाय, मार्केट जर 15,800 ला गेलं खाली आणि परत जर 16,400 आला ना, तर त्याची प्राइस 200 राहत नाही, त्याची प्राइस 20 रुपये होऊन जाते ती यूज टोकन. मग मार्केट वर येतं पण तुमचं पैसेच वाढत नाहीत. त्यापेक्षा बेटर आहे ना की 10-20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस आहे तेवढा लॉस बिअर करा, परत लेवल ऍक्टिव्हेट झाल्यावर परत घ्या, एवढं मोठं हे करण्यापेक्षा. सर हे जे आता तुम्ही सांगितलंय की 200चं 20 रुपये होतं, ते काय असं, म्हणजे त्याला काय म्हणतात सर? ते प्रीमियम राहत नाही, एक्सपायरीला जसं आपण म्हणलं ना की 0 होतं, त्यातलंच ते एक प्रकार. हे पुढे शिकायचंय पण आता एक लक्षात ठेवा. तर पण खूप वेळा असं होतं ना की स्टॉप लॉस हिट होतो पहिल्यांदा आणि मग परत जाऊन मग परत वर जातो, घेतल्या कधीच लगेच ग्रीन मध्ये जातो असं होत नाही बऱ्याच वेळा. वेटच करायचं अशा वेळेस. एक्स्ट्रा ट्रेड एक वेळेस केला तर काय होणार, ते घेतलं झालं, पण तुम्ही मोठा जर स्टॉप लॉस जर वाढवत नेला ना तो, तर ते चुकीचंच आहे. स्टॉप लॉस दिलाय कशाला, ओव्हर लॉस होऊ नये म्हणून तो स्टॉप लॉस दिलाय, आणि त्यातच जर चुकीचा खेळ असेल तर मग नाही. मग कसं होतं, मग ते काय होतं, ट्रेड नाही भेटत. आणि डिसिप्लिन मार्केटमध्ये पाहिजे. जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर, पैसे कमवायचं खूप लांब, टिकायचं असेल तर लक्षात ठेवा. म्हणजे कंपल्सरी 20 पॉईंटचा खाली स्टॉप लॉस देऊन मगच ऑर्डर टाकायची, कारण काल असं झालं होतं सर, तुम्ही जो दिला होता ना एक 540च्या वरती, त्याला घेतला 540च्या वर जातोय म्हटल्यावर आणि स्टॉप लॉस लावूस तर तो एकदम खाली आला होता नंतर. तसे ट्रेड ग्लिच ट्रेड म्हणायचं. ते ग्लिच ट्रेड कधी होतात, जेव्हा एका पॉइंटला बायर आणि सेलर पण काय असतात, जास्त असतात. तसं ग्लिच ट्रेड कधीतरी एकदा पडतो, सारखा पडत नाही, बरोबर एकदा पडतो. जसं आज झालं होतं सर, आज बँक निफ्टी मध्ये झालं होतं 35,500 ला. हा राईट, तसाच. ते काय होतं सर, बरोबर तिथे एक ट्रॅप होऊन जातो आणि हे वर्षात नाही एकदा होणार आहे, रोज नाही तसं होत. ओके. हा, सर आणि ट्रेड घेताना जर आपण हे टार्गेट म्हणजे घेताना व्हॅल्यू जर टाकली असेल तर त्या व्हॅल्यूलाच तो बाय झाला पाहिजे ना प्रॅक्टिकली? येस. पण असं होत नाही सर झिरोदा मध्ये, म्हणजे काल मी 540 व्हॅल्यू टाकली, जेव्हा तुम्ही टाकला तेव्हा तो 530च्या आसपास चालला होता आणि 540 ला गेलेला दिसला, पण तो 529 लाच बाय झाला होता. झिरोदा वापरू नका मॅडम, जीटीटी मधून टाका. ओके ओके.
माझा पण होत होता, मी आता येस सर. आवाज येत नाही सर. टाकू शकतो का? Hello? आवाज सर आवाज येत नाहीये. ऑर्डर लावू शकतो का एक दिवस आधी? लावू शकतो सर. जीटीटी ऑर्डर तुम्ही लावू शकता, काय प्रॉब्लेम. सर आज जे तुम्ही आयन कॅन्डर दिलं होतं ना, हम्म. तर ते पण बास्केट ऑर्डरच टाकावी लागते का ऍट ए हा टाइम? राईट राईट. ते कंपल्सरी बास्केट ऑर्डर मध्ये टाकावं लागतं. ओके. पण त्याचं टाकल्या सर कुणीतरी तो स्क्रीनशॉट टाकला होता, त्याच्यात प्रॉफिट काहीतरी 30,000 वगैरे असं दिसत होतं. नाही नाही, ते मार्जिन आहे, मार्जिन. ओके. प्रॉफिट नाही. आणि त्यात प्रॉफिट 30,000 होत नाही. मॅक्झिमम प्रॉफिट 1,000-1,200 रुपये एवढंच होतं. ओके. पण तो किती दिवसासाठी असतो सर ते आयन कॅन्डर? 1 आठवड्यासाठी. ओके. मग ते आधी पण बुक करता येतं, पण मॅक्झिमम आठवड्यासाठी. येस. मग सर त्याच्या सगळ्या एकत्रच एक्झिट मारायला लागते की कसं, म्हणजे नाही, येस, एकदाच स्क्वेअर ऑफ करायचं. असं. एकदाच, म्हणजे चारही जे Yes, आपण yes, yes. आयन कॅन्डल मध्ये चारही पोझिशन घेतले ते एकाच टायमाला स्क्वेअर ऑफ झाले पाहिजे. स्क्वेअर ऑफ. आता बघा, समजा जर फ्लॅट ओपन झालं ना, तुम्हाला मंडे मॉर्निंगलाच एक 800-900 रुपये प्रॉफिट दिसते. ओके. सर आज निफ्टी वाढत होती, पण निफ्टी जूनचा फ्युचर पाहिजे तेवढा वाढला नाही, म्हणजे त्याचा प्रीमियम पाहिजे तेवढा वाढला नाही. हा, मॉर्निंग जर स्टार्टिंगला सर हाच प्रॉब्लेम असतो पहिल्या 10 दिवसात. एक तर कधी तर फ्युचर वाढून जातं किंवा निफ्टी वाढून निफ्टी खाली राहतो. हे परत सर नंतर काय होतं, ऍडजस्ट होऊन जातं सर. ओके. आज निफ्टी फ्युचर वाढला नाही बिलकुल, म्हणजे निफ्टी 350 ला क्लोज झाली, पण माझ्या मते निफ्टी फ्युचर 16,330 जवळपासच होतं. हॅलो भाई, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता जी तुम्ही स्ट्रॅटेजी सांगितली रेंजची, ती फक्त ऑप्शन साठीच युज करायची? असं नाही, फ्युचर साठी पण युज करता, पण कुठल्या तरी एका रेंजला जाऊ द्या त्याला. ओके. म्हणजे हायर रेंजला गेला तर तिथनं शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी शोधा, लोअर रेंजला गेला तर बाय ऑपॉर्च्युनिटी शोधा, असं करा. ओके, म्हणजे फ्युचर साठी पण हे वापरू शकतो आपण, असं फक्त ऑप्शन साठीच वापरायचं असं काही नाहीये? नाही नाही, असं काही नाही. ओके. सर महिन्यामध्ये 20 सेशन होतात, म्हणजे समजा पहिल्या आठवड्याचे 5 सेशन, तर त्याच्यात असं काही होतं का की पहिले 2-3 सेशन एकदम वाढतं आणि नंतर सेशन खाली येतं? पहिले आठवडा आहे ना, हा नेहमी व्होलाटाईल असतो कुठल्या पण एक्सपायरीचा, आणि नंतर जाऊन ते ना ऍडजस्ट होऊन जातात. आता जसं मागच्या महिन्यात होतं बघा, पहिल्या आठवड्यात निफ्टीने जो लो केलता का नाही 15,800, नंतर तो अख्खा महिनाभर तो लो तोडलाच नाही, तिथंच राहिला. त्यामुळे पहिल्या आठवड्यातच मुवमेंट येऊन जाते. म्हणजे हायर जाणार का लोअर जाणार ते समजतं का? हा, येस. समजा पहिल्या आठवड्यात हायर रेंजला गेली ना, तर समजून जायचं की पुढच्या 3 आठवडे निफ्टी खाली येणार. ओके. पहिल्या आठवड्यात जर लोअर रेंजला गेले ना, तर लक्षात घ्यायचं की निफ्टी इथं काय राहणार आहे, वर राहणार. ओके, म्हणजे एकच आठवडा फक्त तो स्पाइक देतो. हा, राईट. आता तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही महिन्याचं किती 6-7 महिन्याचा स्टडी केला ना, तुम्हाला सेमच दिसेल. ओके. सर जर रिपीट करता का? हा सर. आता जर बोललेलं रिपीट करता का? आवाज ग्लिच होत होता. महिन्याचा पहिला आठवडा जो असतो का नाही, तो लक्षात ठेवायचा. या पहिल्या आठवड्यातच निफ्टी मुवमेंट फास्ट असते.
एकदा का 10, 12, 15 तारीख होऊन गेली ना सर, मग निफ्टी काय राहतं तिथंच कन्सोलिडेट राहायला सुरुवात करते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं ना की पहिल्या 2 आठवड्यात ट्रेड मोठे असतात, नंतरच्या आठवड्यात ट्रेड काय होत असतात, खाली खाली हळूहळू येत असतात. तर आता येत्या आठवड्यात सर मार्केट कायम अपच राहिलं जास्तीत जास्त. तर नाही सर सर, मार्केट 16,400च्या वर जर क्लोज झालं तर मार्केट एकदा 16,650 ला जाऊन येईल. पण सर कंपल्सरी 16,400च्या वर क्लोज व्हायला पाहिजे. सर तो गॅप आहे ना, गॅप फिलअप करा. हा राईट, तो गॅप फिल करणार. आता बँक निफ्टीने ते वर गेले, पण निफ्टी काय राहिलं, हॅलो सर. येस तुम्ही म्हणाले की आता हे जो ह्या रेंज मध्ये जे मार्केट फिरतंय तो रेंज आता एक मार्केट व्हॉलेटाईल आहे त्यामुळे ते टच होतं दोन्ही रेंजेस ना, का नाही अदरवाईज सुद्धा ते असं टच होतं वर खाली, म्हणजे नाही, अदरवाईज ते प्रत्येक कसं जातं ते मार्केट? लक्षात ठेवायचं की दोन्ही रेंजला कुठं ना कुठे मार्केट जाऊन येणार. इव्हन नॉर्मल सिच्युएशन मध्ये, कारण आता नॉर्मल volatile आहे सिच्युएशन market. मध्ये पण नॉर्मल सिच्युएशन मध्ये काय असतं, रेंज कमी असते. कळलं सर. मध्ये 17,000च्या आसपास आहे. तर आपण तर शॉर्टच्या अपॉर्च्युनिटी शोधायला पाहिजे. कुठं सर? ची रेंज हायर रेंज 17,100च्या आसपास येते सर, आपण आता काढली त्या प्रमाणात. तिथं गेलं की सर शॉर्ट साठी अपॉर्च्युनिटी शोधायची. हा ओके ओके. तिथं गेलं ना सर, तुमचं एफआयच्या पोझिशन पण 75च्या आसपास येतात बघा. सगळं मॅच होऊन येतं सगळं. हा हा, म्हणजे ते 1700 पर्यंत गेलं तर आपण वरच्या साईडला न जाता खालचे ट्रेड घ्यायचा प्रयत्न करायचा, पुढच्या मागे लागायचं. तिथं लक्षात ठेवायचं की बघा सगळे डाटा तिथं मॅच होऊन येतात. आता निफ्टीचे लॉंग पोझिशन 20च्या खाली आल्या, बरोबर आहे. आपली लो रेंज पण खाली आली मागच्या महिन्याची, बरोबर तिथं आली. करेक्ट. अशा वेळेस सर सगळे डाटा जुळूनच येतात आणि त्यानंतर ट्रेड भेटून जातो. ओके. अशा वेळेस सर मग कुठला पुट घ्यायचा असेल 1700 ला गेल्यावर सर सर्वसाधारण नाही, अशा वेळेस पुट घेण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट फ्युचरवर ट्रेड करा. ओके, म्हणजे निफ्टी किंवा बँक निफ्टीचा फ्युचर घेऊन टाकायचा. ओके. पुट्स मध्ये पण खेळू शकता, पण तेवढं अजून नको. बघा बाईंग साईडला तुम्ही जर ऑप्शन खेळत असाल ना सर, तर तुमच्याकडे अॅक्युरेसी भरपूर पाहिजे. बरोबर. हा, तुम्ही शॉर्ट म्हणजे हेजिंग जसं आता आयर्न कॅन्डल आहे किंवा स्ट्रँगल आहे, स्ट्रॅडल आहे, असं जर खेळत असाल किंवा असं जर शिकत असाल ना सर, तर तुमचं प्रॉबिलिटी समजा 60 जरी असली ना तरी तुम्ही ऍट द एंड प्रॉफिट मध्ये निघू शकता. पण तुम्ही जर बाईंग साईडला असाल ना सर, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आणि हे बाकी प्रॉबिलिटी खूप जास्त पाहिजे, तरच तुम्ही प्रॉफिट मध्ये टिकता, असं होतं सर. ओके सर, थँक्यू सर. ओके, अजून काय डाऊट? सर अजून एक विचारायचं होतं. आता मार्केट 17,000 ला आहे, सॉरी हायर रेंजला आहे, सपोज 17,092 म्हणजे फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये सपोज. तर मग हे खाली यायला किती वेळ घेतो सर, म्हणजे लाईक 1 वीक टाइम का 2 वीक्स टाइम? पूर्ण महिना. नेक्स्ट डेच येणार? नाही, पूर्ण महिना. आपण रेंज मंथली काढतोय ना, सो लक्षात ठेवायचं टाइम फ्रेम मंथलीच असणार आहे. आणि ह्याला कॅन्डल सर किती 5 मिनिट्सची चेक? नाही, ते डेली कॅन्डल चेक करायचं. 5 मिनिट्सची इतर काय होतं, 5 मिनिट्सची इंट्राडे साठी. सर मग ऑप्शनचा कॉल घेताना शेवटच्या आठवड्याचं घ्यायचं का? हा, तसं घ्यायचं डायरेक्ट, ते पण चालतं. बरोबर. पण सर त्याचा प्रीमियम इरोट होईल ना? ट्रेडचं बघू नका आता, फक्त स्टडीचं लक्षात घ्या. ओके. हा, ट्रेड करायचंच आहे नंतर. आता जस्ट ऑब्झर्वेशन शिका, मार्केट शिका. सर तुम्ही मगाशी म्हणालात की मे महिना जास्त वोलटाईल असतो एव्हरी इयर, तर ते इयरली रिझल्ट येतात त्यामुळे तो वोलटाईल असतो का? हा, नाही, एफआयचं सेलिंग जास्त असते या महिन्यात.
याच महिन्यामध्ये सेलिंग जास्त ते आहे. आपण पुढच्या लेक्चरला शिकायचंय की ही एक पहिली मेथड झाली आयडेंटिफाय करायची की मंथली रेंज. अजून एक मेथड आहे ती पुढच्या लेक्चरला शिकायचं. ओके सर. आणि सर अजून एक वेगळं विचारायचं होतं जरा. हम्म. आता समजा मला स्ट्रिक मध्ये किंवा असं जिथे असं ऑटो ट्रेड्स होतात तिथे मला एखादी स्ट्रॅटेजी वापरायची, तर म्हणजे आता स्ट्रॅटेजीज तर भरपूर आहेत, पण एक अशी जी लो रिस्क आहे आणि म्हणजे 99% वर्क होते अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे की मी जी आतापासून फोकस करू त्याच्यावरती असं आयर्न कॅन्डर आहे, ओके. शॉर्ट आयर्न कॅन्डर. प्रॉबिलिटी 85-92% असते आणि मोस्ट ऑफ द केस मध्ये रन होऊन जाते. शॉर्ट करायचं, शॉर्ट अँड कॅन्डल. हा येस, शॉर्ट आयर्न कॅन्डर. ओके ओके, थँक्यू सर. ओके. सर या स्ट्रॅटेजीनी आणि ऑप्शननी जर चुका झाल्या तर बराच लॉस येऊ शकतो, पण या स्ट्रॅटेजी मध्ये साधारण किती पर्सेंट मिळू शकतात मग सर महिन्याला? कुठल्या? 3% सेलिंग करून किंवा आयर्न कॅन्डर किंवा हे शॉर्ट स्ट्रॅडल स्ट्रँगल वगैरे असं करून? महिन्याला जर तुमच्या कॅपिटलचं 3% जर टार्गेट असेल ना तर भेटू शकतं. ओके. पण तुम्हाला प्रत्येकात समजा जर 50, 40, 30% जर कमवायचे असेल तर नाही, तर मग ऑप्शन बाईंग एकच पर्याय, मग तिथे रिस्क पण जास्त आहे. करेक्ट. हा. सर हे आयर्न कॅन्डल जे आज दिलेलं त्याच्यात जे कॅपिटल लागतं ते जास्त आहे ना सर? पण शॉर्ट करायला जास्त कॅपिटल लागतं ना सर, आणि बाय नाही, करायला आयर्न कॅन्डलला लक्षात ठेवा 40-42 हजार रुपये लागतात. सर पण ते शॉर्ट 2 पी असल्यामुळे सर 40-80,000 होतं ना सर? नाही, सगळं मिळून 40 हजार रुपये लागतात. सर कारण आज मी ते सर, चेक केलं, सी जे होतं ते 500 पर्यंत येत होतं आणि जे पी दोन्ही होते ते 40 होते सर. आयरन कैंडल बोले? हाँ यस, आयर्न आयरन. कॅन्डल मध्ये. सर उसमें बास्केट में लेना है क्या सर आयरन कैंडल? हाँ, बास्केट में लेना है और पहला बाइंग का ऑप्शन डालना है. जैसे मैंने दिया था ना, क्या बोलते हैं उसको, फर्स्ट वन बाय करना है, सेकंड वन बाय करना है, थर्ड वन शॉर्ट करना है, फोर्थ वन शॉर्ट करना है. इससे प्लेस में ही उसको वहां डालना है, वहां पे आपका प्रीमियम इरोट हो जाएगा. ओके ओके ओके. और कैपिटल बुक कब करना है सर उसको? हाँ यस, वो कैपिटल अब वहां पे कम हो जाएगा. ओके सर, ठीक है सर, ठीक. सर आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने घेतलं तरच 40,000 येतं का सर? हाँ राईट, 40-50,000 मध्ये बेस्ट असं. त्याला सर कितीपर्यंत प्रॉफिट होऊ शकतो सर? 1% सर पकडायचं आठवड्याला. ओके, म्हणजे 500-600 रुपये मिळून जातात का सर? हाँ यस, ते भेटून जातं. सर आणि आयर्न कॅन्डरची अपॉर्च्युनिटी दर आठवड्याला मिळतीच असं का? तर आयर्न कॅन्डल जर तुम्ही डिसिप्लिन केला वर्षभर का नाही, हा. तर तुमच्या कॅपिटलचं 50-52% वर्षाला तुम्हाला भेटू लागतं. म्हणजे त्याच्यात अपॉर्च्युनिटी मिळतीच असं नाहीये की मार्केट कुठेही जाऊ दे त्याच्यात अपॉर्च्युनिटी ही असते. भेटतेच येस. ओके. सर मग त्याचं पी आणि सी कसं डिसाइड करायचं, म्हणजे कुठलं घ्यायचं ते कसं डिसाइड करायचं? ते नंतर शिकूया. अजून स्ट्रॅटेजीज भरपूर लांब आहे, अजून बेसिक शिकायचं लक्ष. हॅलो सर. येस सर. सर ते इंडिया विक्सचे लेक्चर्स मी अटेंड केले. हा. तर रिकॉर्डिंग आहे का सर? 2 रिकॉर्डिंग पाठवले सर. एक आपली रिकॉर्डिंग, एक दुसरीची रिकॉर्डिंग आहे. बघायला पाहिजे सर मग जरा. हॅलो. येस. हॅलो सर. हा सर, मी ते इंडिया विक्सचे 2 रिकॉर्डिंग ऐकले सर. हा. त्यामध्ये थोडं डिफरन्स होतं काय, विक्सचे जे होतं डाटा मध्ये डिफरन्स होता काय? म्हणजे आपण सांगितलं की अगर 17चं खाली असेल बघायला लागेल सर, थोडं डिफरन्स होतं यामध्ये, ते विचारत होतो डाऊट सर. डाटा 70 वीक्स असेल तर मग मार्केट दिवसाला 7% हालायला पाहिजे. नाही 17 17% असेल तर ऑप्शन सेलिंग करा सर. अबो 25च्या वर गेला तर ऑप्शन बाईंग करा. 30च्या वर जर
विक्स घेत जात असेल तर ऑप्शन सेलिंग बंद करा, फक्त ऑप्शन बाईंगला सुरुवात करा. त्या टाइमला बेरिश मार्केट असतं येस येस, त्यावेळेस इतकं वोलाटाईल मार्केट असतं ना की आपण आयडेंटिफाय नाही करू शकत अशा वेळेस. मग तुम्ही फक्त ऑप्शन सेलिंग केला आणि आज सारखी चुकून जर एक खाली स्पाइक आली ना, मग मार्जिन निघून जाईल सर, असं आहे. ते दोघं लेक्चर अटेंड केले ना, थोडस ना नंबर थोडे वेगळे होते. एकदा 16 सांगितलं आणि एकदा 21 सांगितलं की 21 अबव बाईंग करा करून. ही प्रॉबिलिटी 17, 18, 19, 20 ही लक्षात ठेवा ऑप्शन सेलिंगची. बघा मार्केटमध्ये थेरॉटिकल नका बघत जाऊ नेहमी. ओके थेरॉटिकली ना ते चेंज होत राहील. ओके सर, ठीक आहे, कळालं. जस्ट आपण आहे ना एक्सपिरियन्स वर आहे ना थोडस लक्षात ठेवायचं, असं करायचं. ओके सर, थँक्यू. सर हे आयर्न कॅन्डल आम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये आहे ना, म्हणजे नेक्स्ट सीझन मध्ये. सर अजून भरपूर, अजून त्याला आपल्याला 15-20 दिवस जातील. हा म्हणजे मला अजूनपर्यंत कळत नाही की बरेच लोक ते आयर्न कॅन्डल बोलतात, तर मला त्याची काहीच आयडिया नाही अजूनपर्यंत. बास्केट आणि आयर्न कॅन्डल सर हळूहळू जाऊ दे गाडी. तर उद्या लेक्चर आहे का? उद्या सर मी आहे ना एक रात्री सांगतो की उद्या मॉर्निंगला एक 9च्या आधी सांगतो, 9-10च्या आधी सांगतो. ओके चालेल. अजून काय डाऊट? गुड नाईट सर. ओके ओके चालेल, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट ऑल. गुड नाईट सर. गुड नाईट.